नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 25 सप्टेंबर 2025. आज सायंकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, दौंडच्या विसर्गामध्ये किती घट झालेली आहे, बनगाडच्या विसर्गामध्ये किती वाढ किंवा घट झालेली आहे, त्याचबरोबर नीरा नदीमध्ये वीर धरणातून किती विसर्ग चालू आहे आणि सीना कोळेगाव धरणातून सीना नदीमध्ये सध्याला कितीचा विसर्ग चालू आहे, कितीने घट केलेली आहे, याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सायंकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 497.150 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 121.07 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 57.41 TMC. टक्केवारी ही 107.17% उजनी धरण झालेलं आहे. सध्याला उजनी धरणातून सकाळी जो 50,000 क्युसेकचा विसर्ग होता, त्यामध्ये दुपारी 1:30 वाजता डायरेक्ट निम्म्याने कमी करून तो 25,000 करण्यात आला. म्हणजे 1600 क्युसेक पॉवर हाऊसचं असं 26,600 क्युसेकचा विसर्ग उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये सोडला जातोय आणि नीरा नदीमध्ये वीर धरणातून 3,200 क्युसेकचा विसर्ग कायम आहे. आणि दौंडचा विसर्ग जर बघितला तर टप्प्याटप्प्याने तो घटताना दिसतोय. सकाळी जवळपास तो 21,000 क्युसेकचा असणारा विसर्ग 18,344 असणारा विसर्ग आता सध्याला तो 13,074 वर आलेला आहे. म्हणजेच 5,000 क्युसेकनं पाणी कमी झालेलं आहे. त्यामुळे उजनी धरणातून सोडण्यात येणारं पाणी निम्म्यानं कमी केलेलं आहे. आणि पाऊस गेले 2 दिवस झालं पाऊस उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये कसलाही पडलेला नसल्यामुळं पाणी वाढण्याची शक्यता कमी असल्यामुळं उजनी धरण प्रशासनाने पाणी निम्म्यावर आणण्याचा निर्णय घेतला आणि पूर परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. तसेच आता सोलापूर जिल्ह्यात ज्या नदीनं हाहाकार माजवला ती सीना नदी, त्या सीना नदीमध्ये गेल्या 2-3 दिवसापूर्वी 2,12,000 क्युसेकचा विसर्ग होता. त्यामध्ये टप्प्याटप्प्याने घट करत आज तो 72,000 क्युसेकवर आणण्यात आला आहे. म्हणजेच नदीपात्रातलं पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं दिसेल, पूर परिस्थिती ओसरलेली दिसेल. बऱ्याच ठिकाणची गावं, घरं, शेती, जमिनी, पिकं रिकामी झालेली दिसतील. परंतु आणखी 72,000 क्युसेकचा विसर्ग हा तो सुद्धा त्या नदीच्या मानाने खूप मोठा आहे. आणि उद्यापासून आणखी रेड अलर्ट दिलेला आहे हवामान खात्यानं आणि पुढील 2-3 दिवसांनी की मोठा वादळी पाऊस येणार आहे असं सांगितलं जातं आहे. त्याचा परिणाम आणखी होऊ शकतो. जरी तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी पावसाने जर आणखी परत सुरुवात केली तर पुन्हा एकदा आणखी ह्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.